स्वागत. आज आपण एका महत्वाच्या डिजिटल प्रणालीबद्दल बोलणार आहोत, ई ग्राम स्वराज. हं, विशेषतः यातली जी पेमेंटची प्रक्रिया आहे ना, पंचायत स्तरावरची, हं. ती कशी चालते हे जरा सविस्तर बघूया. हो, नक्कीच. ही प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्याकडे काही माहिती आहे, काही कागदपत्र आहेत, हं, जी दाखवतात की हे सगळं कसं होतं. म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम किंवा PFMS, हं. त्याच्याशी जोडून हे ई ग्राम स्वराजमधलं पेमेंट कसं पुढे जातं. बरोबर. तर आजच्या चर्चेचा आपला उद्देश काय आहे की ही जी सगळी प्रक्रिया आहे, म्हणजे एखाद्याला पैसे देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यापासून ते अगदी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होईपर्यंत हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणं. हं. आणि यात ते डिजिटल सिग्नेचर, फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजे FTO, हे काय प्रकार आहेत ते पण बघू. आणि हे खरंच महत्वाचं आहे, कारण ई ग्राम स्वराज म्हणजे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये. ते काय आहे ना, पंचायतींमधले जे आर्थिक व्यवहार आहेत ते जास्त पारदर्शक